नमस्कार मंडळी, कसे आहे तुम्ही? मजेत ना? आणि मी पण खूप मजेतच आहे. तर काय मग, व्हिडिओ पाहता की नाही? आपले व्हिडिओ पाहत चला. आणि ज्या ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आताच सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांनी लाईक करून देत जा. आणि कमेंट्स करून सांगत जा कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ. तर चला मग, जास्त वेळ घेत नाही मी तुमचा, समोर व्हिडिओ बघू. बाई श्वेता, आता बरं लागते ना तुले? हां, गोळी घेतली, हळद गिळत लावली गरम करून, बरं लागते ना आता? अंग टाक ना मग जराशी, अंग टाक. ती गोळी घेतली की नाही, अंग टाक, मग बरं लागेन अजून. आता बरं नाही, आता एकदम चांगलंच लागते, है की नाही वहिनी? हां, आता सगळं हड्डे मोकळे झाल्या ना वहिनीच्या, एकदम चांगलं वाटते आता. हो ना वहिनी, चांगलं वाटते की नाही? गंगू वहिनीने पण मारले हाय फाय स्टँडर्ड्स. जसे हा घेईन तुम्ही तसंच मारलं तुम्हाला. ओहो आशाताई, खूप त्रास होत आहे हो मला. माझी कंबर, माझं डोकं खूप दुखत आहे. अरे उठून कायले बसली? आता सांग, आता बसूनच सांग ना मला. उठा काय लागते काय? माय अंग टाक जराशी. डोक्यावर मारला का वहिनी तुम्हाला? गंगू वहिनीने डोक्यावरही मारलं वाटते बाई. आशा, कुठे गेलती हो तू? किती पाहून राहिली मी तुले. तेव्हा घरच्या पाहुण्याचा फोन आलता ना. अरे मी पिक्चर पाहिली नाही, म्हणजे पाय रे, तुला माहीत नाही काय? अरे त्या गंगू वहिनीने किती मारलं बाबा श्वेता वहिनीले, काय माहिती आहे तुझे? मग काय गंगू वहिनी मारलं श्वेताले? काहून, कशासाठी? अरे बापा हो, ते बायाची भांडण झाले बापा. पाण्याला गेली हापशीवर रे. आता माहिती आहे गंगोनी सभा तापड आहे तर आता बोलली शिंदे कमी जास्त हे. सांग आता शोभलं का त्या गंगोनी रे बी? पण रिकामे कामं करते काय रे? हे रिकामे कामं करते काय रे? घरात करते तसं घरी लोक ऐकून घेतात, बाहेरचे लोक नाही ऐकत. समजलं ना तुला? दणका त्या गंगू वहिनीचा लाशीन नांदी कोणाच्या त्या गावात? 1000 वेळा सांगत दिली की या गावात नांदी लागू नको कोणाच्या. लोक ऐकून घेत नाहीत, तर तिचंच सांगत राहते टपर करत राहते. कशी जोडली पाहिजे तुला आता? हो, तुम्ही मलाच बोला, तुम्ही नेहमी मलाच बोलता ना. ती गंगू गावंडेड बाई, तिला काही डोकं आहे का? डायरेक्ट माझ्या अंगावर आली मारायला. आणि तुम्ही मलाच सांगून राहिले. विचारलं मला कशी तुझी तब्येत, काय आहे, कुठे लागलं काय? काहीच नाही, उलट मला बोलून राहिले तुम्ही. तुझी तब्येत विचारायला तू का बिमार पडली काय? अहो मार खाऊन आली ना, बेसरम मानाची मार खाऊन आली ना. तब्येत विचारायला लावतं का मध्ये? जाऊ दे मुका बस, आता तू नको बोलू तिले. पहिलीच तब्येत खराब आहे तिची. तब्येत हाताने खराब झाली, लोकांच्या हातचा मार खाऊ त्याला शिल्लकपणा करायला लागते वा. शिल्लकवानाची असंच पाहिजे दिली इंदुबाई. बरं मारलं दिली. बघितलं नाही तुम्ही? बघितलं असे बोलतात मला? असेच नाही बोलतात मला हे घालून पाडून. आशा, तेव्हा घरची पाहुणे येऊन राहिली उद्या. फोन आलता त्याचा, तेव्हा फोन करी. फोन तेव्हा वाजत जायचे, उचलून नाही राहिली. तिने माझ्या फोनवर केला, मग कुठे गेली म्हणत. मी सांगत उद्या येऊन राहिलो म्हणत. हो का, उद्या येतात का ते? अरे बापरे, अच्छा त्यांनी केला असेल फोन, मी तिकडे होती ना. बरं मी लावते मग त्यांना फोन. सांग आता उद्या येऊन राहिले पाहुणे, मग पाहुणचाराचा अटकून घ्या लागेल. बरं आशा, मी चाललो आज तिकडे शहरात. चालतं का मग तू? साडी गिडी घेऊन घे, मग मी तिकडे चाललो तो. हो चालते ना, चाल ना मग, मी तयारच आहे, चाल ना. अरे बापरे, हे असं चालली काय माझ्यासोबत शॉपिंगला? चांगली घालतात ही भावाला. आणि या माणसाला काय डोकं आहे? नाही असं नाही, मला सोबत जावंच लागेल. तर अशा तर खूप घालून टाकेल यांना. मग काय तर नाही मी जाते सोबत. अहो मी येऊ का मग सोबत तुमच्या? आता बसणं चुपचाप या जागेवर तू. मार खाऊन आली ना, आता काय हिंडून फिरून राहिली? काय बाजिंदी बाई आहे, तिले वाटलं का ननद काय घेते का मानवर लुटून. ननद येऊन राहिली बरं, एवढा मार खाऊन आली पण झाली का थंडी? नाही ना. अरे म्हणतात रस्ते जल गई पर बल नाही गया. तसंच आहे आमच्या शेतावहिनी जाई. एवढा मार खाऊन आली पण कसं स्वभाव तर स्वभाव सोडला काय येतो म्हणते. चाल म्हणा मग मुकुई. अहो नाही, कसं माझी चॉईस छान आहे ना म्हणून म्हटलं. आणि ताईंना कसं आपण चांगली साडी घेऊ ना, चांगली माझ्यापासून तिची घेते मी, चांगली हाय स्टँडर्ड. चांगल्या मोठ्या मॉलमध्ये चला ताईला घेऊन, ताईला आणि मला चांगली हाय स्टँडर्ड साडी काढते मी ताईसाठी, है ना. चांगली महागीची काढते म्हणून म्हटलं मी येते. एवढं काही नाही, गोळी घेतली ना मला आता आराम पडला. एवढं काही दुखत नाही आहे माझं, फार नाही झालं मला. तर येते ना मी, येते ना तुमच्यासोबत. काय आहे, काय हरकत आहे? हो ना आशा ताई, येऊ ना मी? हो चला ना, तुमची हाय स्टँडर्डपणा पाहतो मी आता, तुमची चॉईस पाहतो. चला ना, हाय स्टँडर्ड साडी घेऊन द्यावली तुमच्यासारखी, तुम्ही घालता तशी. चला. तू चाल इंदुबाई, मग तूच काय थांबतो घरी? तू चाल, तू घेऊन घे साडी मग ती आवडीनं. नाही रे, समजा असं तर बघितलं एकटे पडीनं कामं सगळी. हां तिथे फुगेत आहे ना, त्याचं करून देणं, गाडीचं तयारी, लेकरायचं. नाही जाऊ दे. हे बाय, मला काही नको आणू साडी, मला पाहिजे नाही, मी काही येते नाही. नाही राहू दे, तिला घरी कामं करायला, तिला कामं करायची आवड आहे.
मी आणतो तिला माझ्या पसंतीनं साडी. असे उच्चपट्टी चालू नको हां बरोबर पद्धतशीर आणतो मग आणशीन तर त्या नको जास्त काठापदराच्या नशा भरजरीच्या आगीच्या मग मी घरात नाही त्या माझी जीव घाबरते अशाच आणतो बरं 200-300 रुपया साड्या त्याच आवडतात मला. हो त्याच्यापेक्षाही कमी आणतो मी तुले. 2-3च्या पेक्षाही कमी भेटली की नाही तर 100 रुपयाची 50 रुपयाची ते तशी असाल तुले तशी आणतो मग. पाय कशी आहे अशी अगं आहे. अगं बाई भारी साड्या नाही माझ्या घातल्या आता माझी जीव घाबरते उन्हानं. साड्या कपाट भरला ना साड्या त्या पण घालतो का मी कधी दिवशी भारी. हो आणतो आम्ही पद्धतशीर आणतो जे आणायचे आणतो आम्ही. चला व्हा मग लवकर तयार व्हा मग काय ऊन होते मग. हो इथे चला ना हे छान वाटते दुकान छान एसी वगैरे आहे इथे. कसं उन्हाचा खूप त्रास होतो मला तर एसी पाहिजेच मला एसी शिवाय जमतच नाही. या आशाताई या बघा किती मोठं दुकान आहे. सांगा आता आमची श्वेता वहिनी मायावर इम्प्रेशन टाकायला पाहिजे. मोठं दुकान आणलं म्हणते तुम्हाला. आता मला माहीत नाही काय लहानची मोठी या शहरात झाली नाही मी. कोणतं दुकान कसं आहे माहिती आहे ना मला. मायावर इम्प्रेशन टाकतं काय थांब म्हणा तू आता. इथं आणलं का तुम्ही मला वहिनी. मला वाटतं छान डीमार्ट वगैरे नेसान मला मोठ्या दुकानात. हे काही एवढं खास नाही वाटत. नाही हो आशाताई हे पण किती मोठं मॉल आहे. अहो आशाताई डीमार्टमध्ये नाही का खूप गर्दी राहते तर छान छान व्हेरायटीज बघायला नाही मिळत. इथे नाही का आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो आणि छान म्हणजे पाहू पण शकतो खूप वेळपर्यंत. इथेच घेऊ आपण छान वाटते मला इथे आहे ना हो छान आहे ना हे दुकान. घ्या ना तुम्ही कोणते घेता तो. मी 5 साड्या आणि मी की नाही तोपर्यंत मी आशिया घरच्या पाहुणेली ड्रेस पाहतो. खाली मेन्स वेअर आहे ना तिथं पाहतो मग मी. तरी घेऊन राहिला का ड्रेस चांगला घेऊ मग दिली 10,000पर्यंत महागीचा हलका फुलका घालत नाहीत ती नाही तर घेऊच नको मग. पान कशी भावाला लुबाडते. 10,000 ड्रेस म्हणते नवऱ्याला. आता घरी 10,000 ड्रेस घालते का नवरा का नवर दिवस झाला का 10,000 ड्रेस घालू राहिला तो. आणि या माणसाला काय डोकं आहे हा माणूस घेऊन येईन. का आशा आपल्या मोठ्या बापूला ड्रेस घेतला असता इंदूच्या घरच्या पाहुणे येईल पण माप नाही त्याचं मग काय भेटेन का बिना मापाचा. अरे फोन कर ना बापूले फोनवर माप विचार आणि घे मग. हो असं करू का मग फोन करतो मग तिथून आहे की नाही ते काम करतो व्हिडिओ कॉलच करतो ना बा. हो चालते ना. आणि हा पाय बाबाला घे जर एखादा ड्रेस लागलं बाबा ड्रेसचे पैसे मी देईन हां. आणि हा पाय आणि बबिता वहिनीली साडी घेतो एखादी. कसं मग त्या वहिनीस कशाले रे कसं कोण घेते रे देईले घेऊ ना मग एखादी वहिनीली साडी. हा बाय बाबाला ड्रेस माकडून घेतो मी वहिनीली साडी तू त्याकडून घे. घे ना वहिनीली घे पिंकीली घे चांगली घेऊ वहिनीली भारी साडी. पाय आता पुरा खानदानले कपडे घेते का काय मी हा माणूस. ते डोकं आहे काय माणसाले त्या पूर्ण पगार कपडे घालते. आणि आशा किती छत्री बाई आहे पानं. एका एक चांगलीच चालली पिंकी रे वहिनीले काय करते त्या बबिताला साडी घ्यायची. त्या बबिताला काय काम काय या दोघी वहिनीने घेतली ठीक आहे. आणि इंदूबाईला काय साडी घालत पण नाहीत. हे अशाच फक्त हिट गायला पण बबिताला काहीच काम नाही आहे ना. अरे पिंकीलीच काय काम आहे म्हणजे पुरा घराला कपडे घेऊन राहिली. ताईला कशाला म्हणजे तसं नाही म्हणायचंय मला पण ताई काही घालत नाही साडी वगैरे एवढ्या भारी. आणि ताईला आपण केव्हा एखाद्या वेळेस आता असं ताईला आणि इंदू ताईला घेऊन घेते हो ना. नाही आता एखादी घेऊन घे वहिनीला घेऊन घे मग काय आपण नेहमी डबल येतो इकडे. काय हरकत आहे घेतली तर मोठी जटानी आहे ना. कधी घेतली तुम्ही गेली कोणतं काही किती करत तुमच्यासाठी ते. बोलली मधात फार अगाऊ बाई आहे ही. खरं ना काय करते माझ्यासाठी ती भाकरी तर आपण खाऊ घालतो फक्त आम्ही आलो की ती बरोबर नाही खाऊ घालत भांडणं करत राहते. हो ताई तसं नाही म्हणायचं आहे मला. घ्या ना मग ताईला पण घ्या. दादा ओ दादा. हां या ना या बसा काय पाहिजे. हो दादा छान साड्या दाखवा बरं. छान म्हणजे कसं एकदम हाय क्वालिटीचे दाखवा आणि छान दाखवा म्हणजे रिच पॅटर्न दाखवा पूर्ण आणि न्यू पॅटर्नमध्ये दाखवा. ठीक आहे ना बसा ना दाखवतो या भाऊ बसा. आशा पाय तू साडी मी आलोच मग खालून.